काय नाही का आता? आणि बच्ची आहे. तिकडचं बंद केलं का? हा. हा मेसेज पाठवला का तुला? मग यायला पाहिजे. आम्ही 8:30
आयुषी आवाज येतोय? हो येतोय. ओके, चालेल. आयुषी, युनिट टेस्टची डेट समजली का? फर्स्ट युनिट टेस्ट. हो 22 पासून आहे. हा, 22 पासून आहे. 22 पासून. पोर्शन काय काय सांगितलं याचं पोर्शन नाही करुणाष्टकचा? सांगितलं. फक्त स्टार्टिंगचे 3 लेसन सांगितलेत अजून. स्टार्टिंगचे 3 बाकीचे लेसन. मग आणि कथाकुंज मध्ये त्याचे 2 स्टार्टिंगचे. 50 मार्काचे आहे ना? हा. गेल्या वर्षी लवकर झालते, 30 एप्रिलला. लेट झालते. हम्म. पेपर पॅटर्न समजून सांगितलं तुम्हाला? हा पेपर पॅटर्न सांगितलंय. एसे किती मार्काला सांगितला? 10 मार्काला ना? 10. हा. लेटर किती मार्काला? 7 मार्काला. 7. हम्म. ओके. हा. त्यानंतर ग्रामर सांगितलं. हा ग्रामर 8 मार्काला. तर त्याच्यामध्ये शब्द समूहाबद्दल एक शब्द हा. माहिती आहे ना काय आहे? हा. हा. त्यानंतर विरुद्धार्थी, हो. समानार्थी, हम्म. अनेक वचन, हा. त्यानंतर लिंग, हा. वाक्याचा प्रकार, हो. वाक्य रूपांतर करा. हा. हा. कथाकुंज तुम्हाला 11 मार्काला आहे. हो. आणि करुणाष्टक किती? 11 मार्काला आहे. असा तेवढंच. टोटल हा. तुमचा पेपर जो आहे. आणि मराठीचा पेपर कधी आहे? ते बहुतेक 26 ला काहीतरी आहे. टाइम टेबल नाही दिलं? नाही अजून दिला नाही. ठीक आहे. वाक्य प्रकार शिकूया आपण. त्यानंतर मग 4 दिवस, कितीतरी दिवसात म्हणजे कविता टेक्स्ट. आता इथे आयुषी दोन दोन शाळेचे विद्यार्थी आहेत. त्यांना पोर्शन हा. वेगळं आहे, तुम्हाला पोर्शन वेगळं आहे. हे जे हम्म. आहे तिथे कुठली शाळा? बोल प्राईस. त्यांना रंगस्पर्श आणि काव्यांगणे, आणि तुम्हाला कथाकुंज आणि करुणाष्टक आहे, है ना? तर हो. कंबाईन मध्ये आजचा तास जो आहे तो आपण ग्रामर मध्ये घेऊ. वाक्य प्रकार तुम्हाला पण, त्यांना पण आहे. वाक्य प्रकार झाला विषयी? हो झालंय. किती असतात वाक्याचे प्रकार एकूण? 3. 3 ते 4. 3 का 4? 3. 3.
आज्ञार्थी वाक्य. लक्ष द्यायचं फार महत्वाचं. तुम्हाला वाक्याचे प्रकार कळले तर तुम्हाला वाक्य रूपांतर कळेल. वाक्याचे प्रकार नाही कळले तर तुम्हाला पुढे काय अतिशय महत्वाचा भाग आहे ICSE टूलचा. वाक्याचे प्रकार एकूण किती असतात? 4. आयुषी वाक्याचे प्रकार एकूण किती असतात? 4. कुठले कुठले? विधानार्थी वाक्य, प्रश्नार्थी वाक्य, आज्ञार्थी वाक्य आणि उत्तरार्थी वाक्य. असे एकूण वाक्याचे किती प्रकार असतात? 4. आता विधानार्थी वाक्य म्हणजे काय? की ज्या वाक्यामध्ये केवळ विधान केलेले असते त्या वाक्याला आपण काय म्हणतो? विधानार्थी वाक्य म्हणतो. मग ते विधान होकारार्थी असेल किंवा नकारार्थी असेल. ते विधान होकारार्थी असेल किंवा नकारार्थी असेल. डेफिनेशन व्याख्या काय सांगते आपली? की ज्या वाक्यामध्ये केवळ विधान केलेले असते त्या वाक्याला आपण काय म्हणतो? विधानार्थी वाक्य म्हणतो. मग ते वाक्य होकारार्थी असेल किंवा नकारार्थी असेल. आणि विधानार्थी वाक्याचे 2 उपप्रकार असतात. पहिला कोणता? होकारार्थी, दुसरा नकारार्थी. बघा स्टेप बाय स्टेप. विधानार्थी वाक्य व्याख्या काय? ज्या वाक्यात केवळ विधान केलेले असते. विधान म्हणजे काय? बोलणे, सांगणे. ज्या वाक्यात केवळ विधान केलेले असते त्या वाक्याला विधानार्थी वाक्य असते. फॉर एक्झाम्पल, उदाहरणार्थ, माझे वडील आज गावी गेले. माझे वडील आज परगावी गेले. योगेश, काय व्याख्या यायची आपली? ज्या वाक्यात केवळ विधान केलेले असते त्या वाक्याला आपण काय म्हणतो? विधानार्थी वाक्य असं म्हणतो. एकदम साधा आणि सिंपल वाक्य. माझे वडील आज परगावी गेले. आणि विधानार्थी वाक्याचे एकूण किती प्रकार असतात? 2. कुठला? होकारार्थी, नकारार्थी. ज्या वाक्यामध्ये पॉझिटिव्हिटी असते त्याला आपण होकारार्थी वाक्य बोलतो. ज्या वाक्यामध्ये निगेटिव्हिटी असते त्याला आपण नकारार्थी वाक्य बोलतो. आणि मग आयुषी मला सांग, याच्यामध्ये येतोय आवाज?
हो. माझे वडील आज परगावी गेले. मला नकारार्थी वाक्य बनवून दाखव जरा. माझे वडील आज परगावी नाही गेले. थोडस अजून वेगळं सांगा तुम्ही. माझे वडील आज परगावी जाणार नाही. माझे वडील आज परगावी जाणार नाही. कुठलं वाक्य आहे विषयी? नकारार्थी वाक्य. होकारार्थी बनवून दाखव याच्यामध्ये. माझे वडील आज परगावी जाणार नाही. नाही. नाहीत बोललो ना तर नकारार्थी झालं. होकारार्थी काय आहे? होकारार्थी. माझे वडील आज परगावी जाणार आहेत. वाक्य कुठलं आहे? परीक्षेला कुठलंही वाक्य विधानार्थी आलं तर ते वळता येईल तुम्हाला? येईल वळता? समजलं? ऑनलाईन विद्यार्थी समजलं का तुम्हाला? आवाज द्या मला. दिला? आता प्रश्नार्थी वाक्य म्हणजे काय?
ज्या वाक्यात प्रश्न विचारलेला असतो त्यास प्रश्नार्थी वाक्य असे म्हणतात. आणि शेवटी काय असतं? प्रश्नचिन्ह असतं. आयुष्य आवाज येतोय? हो. वाक्य वाच बरं, हे काय आहे? तू मुंबईला केव्हा जाणार आहेस? मी वाक्य बरोबर लिहिले? हो. कधी, केव्हाच्या जागी कधी असलं पाहिजे. तू मुंबईला केव्हा जाणार आहेस? फ्युचर आहे ना, भविष्य आहे ना, भविष्य काळ आहे ना. तू हा हा. मुंबईला केव्हा जाणार आहेस. पण या वाक्यामध्ये काहीतरी राहिले बघ बरं. डेफिनेशन काय, व्याख्या काय सांगते की ज्या वाक्यात प्रश्न विचारलेला असतो त्यास आपण काय म्हणतो? प्रश्नार्थी वाक्य म्हणतो ना. हा. मग तू मुंबईला केव्हा जाणार आहेस, या वाक्यामध्ये काहीतरी राहिलंय. क्वेश्चन मार्क राहिला. म्हणजे ज्या वाक्यामध्ये प्रश्न विचारला जातो त्याला आपण काय म्हणतो? प्रश्नार्थी वाक्य म्हणतो. सोपं आहे की नाही, समजलं की नाही रे?
Next, subject we are waiting. Waiting first. मुझे एक्सेप्ट कर दें आगे तो 20 मराठीत फर्स्ट पेपर आहे हा ते कविता घेऊन टाकू इकडे लक्ष द्या 2 मिनिटं एक्सप्लेन आपण परत करतो ना वेदांतवादी एक्सप्लेन केलं
हे समजलं, याच्यामध्ये डाऊट नाही ना? प्रश्नार्थी केलं, आज्ञार्थी म्हणजे काय, याच्यामध्ये ऑर्डर असते, वाक्यामध्ये काय असते, ऑर्डर असते. फॉर एक्झाम्पल सीता पाणी आण, आपण तिला काय दिली, ऑर्डर दिली. मग त्याच्यामध्ये ऑर्डरच नाही तर त्याच्यामध्ये आज्ञा असते, प्रार्थना असते, विनंती असते, आशीर्वाद किंवा उपदेश असतो. या सर्वांचा बोध होत असेल म्हणजे समजत असेल तर त्या वाक्याला आपण काय म्हणतो, आज्ञार्थी वाक्य असे म्हणतो. मुलांना चांगला अभ्यास करा. आपण काय करतो, मुलांना ऑर्डर देतो, है ना. परमेश्वरा मला चांगली बुद्धी दे, याच्यामध्ये काय आहे, प्रार्थना आहे. म्हणजे एकतर त्या वाक्यामध्ये आज्ञा असेल, प्रार्थना असेल, विनंती असेल, आशीर्वाद असेल किंवा उपदेश असेल, या सगळ्यांचा बोध होत असेल म्हणजे समजत असेल तर त्याला आपण काय म्हणतो, आज्ञार्थी वाक्य असं या ठिकाणी म्हणतो. त्यानंतर उद्गारार्थी वाक्य, जसं आपण शब्दांच्या आठ जाती बघितला, केवळ प्रयोग यावे, सेम तसंच आहे. ज्या वाक्यात भावनेचा उद्गार काढलेला असतो, मग त्या भावना दुःखाच्या असो किंवा सुखाच्या असो, त्याला आपण काय म्हणतो, उद्गारार्थी वाक्य असं या ठिकाणी म्हणतो. अबब केवढी प्रचंड आग ही, आपल्या मनातून काहीतरी भाव व्यक्त केला म्हणजे भावनेचा आपण काहीतरी उद्गार केला त्या इमारतीविषयी. अबब केवढी प्रचंड आग ही, हा लक्षामध्ये. अबब नंतर उद्गारवाचक चिन्ह आहे, ही नंतर उद्गारवाचक चिन्ह. लक्षात घ्या, अगदी सोपं सांगतो. आज्ञार्थी आणि प्रश्नार्थी म्हणजे उद्गारार्थी आणि प्रश्नार्थी वाक्यामध्ये एखादं वाक्य तुम्हाला देते, ते वाक्य दिल्यानंतर कुठलं तरी सिंबल असेल, चिन्ह असेल ना. आता प्रश्नार्थी वाक्यामध्ये शेवटी प्रश्नचिन्ह असलं तर कुठलं वाक्य ओळखायचं, प्रश्नार्थी. आणि उद्गारार्थी वाक्यामध्ये शेवटी उद्गार चिन्ह असेल तर कुठलं वाक्य ओळखायचं, उद्गारार्थी. आणि विधानार्थी वाक्य जर सिंपल असेल, ज्या वाक्यामध्ये विधान असेल ते विधानार्थी वाक्य, साधं, त्याच्यामध्ये कुठलाही सिंबल नसेल, फक्त फुलस्टॉप असेल. होकारार्थी वाक्य, नकारार्थी वाक्य, हे लक्षात ठेवायचं. आणि आज्ञार्थी वाक्यामध्ये काय असते, ऑर्डर असते, त्याच्यामध्ये हे करायचं. आयुषी हा, समजलंय सगळं? हो हो. परीक्षेला कुठल्या वाक्याचे प्रकार एकूण किती असतात, 4. 4. मग याच्यामध्ये कुठलं नाही समजलं तुला 4 मध्ये, सांगा. समजलं, समजलं सगळं सगळं. समजलं? आता हो. याची एक्झाम जरा कविता शिकवतो. हा, हा. 20 मिनिटं राहिले, 9:30. आता ते कितीतरी दिवसात म्हणजे काय, कुठली कविता काव्यामध्ये पासी मर्ढेकरांची केली. पासी मर्ढेकरांनी काय केलं तरी, जे विख्यात कवी म्हणजे मराठी कविता ज्या आहेत ते त्यांनी नवीन कविता आम्हाला द्या. आता या कवितेमध्ये काय, कितीतरी दिवसात, आता कितीतरी दिवसात या शब्दावरून कवीच्या मनात काहीतरी ओढ निर्माण झाली. म्हणजे कवी त्यांचा संपूर्ण भूतकाळ जो आहे कवीचा बासी मर्ढेकरांचा, हा कुठे गेलाय, संपूर्ण भूतकाळ हा कुठे गेला होता, खेडेगाव. आणि त्यानंतर आपल्या नोकरीसाठी म्हणजे आपलं रोजीरोटीसाठी, पैशासाठी ते कुठे येतात, मुंबईला येतात. आणि मग मुंबईचं वातावरण कसं असतं, साहजिकच एकदम बुजबरलेलं असतं, कोंदट असतं, क्लायमेट वेगळ्या पद्धतीचं असतं, दमट वातावरण असतं. आणि म्हणून लेखकांना आता कुठली ओढ लागलेली आहे, गावाकडे. मग ते स्वप्न बघतात आणि आपल्या मनाच्या भावस्थितीचा ते काय करतात, वर्णन. आणि म्हणून कवीनं नाव तिथे दिले आहे, कितीतरी. आणि मग कवी ते काय म्हणतात की कितीतरी दिवसात नाही चांदण्यात गेलो, कितीतरी दिवसात नाही नदीत गेलो. फार दिवसानंतर कवीला गावाकडची आठवण येते. आणि गावाकडची आठवण आल्यानंतर गावाकडचे जे काही मनाची भावस्थिती, गावाकडचे जे काही भूतकाळ आहे त्यांना आठवतो. आणि मग त्या गावाकडच्या आठवणी ते काय करतात, वर्णन करतात आणि आपल्या मनाच्या भावस्थितीचं काय करतात, मनातील भाव व्यक्त करतात आणि आपल्याला सांगतात की मी फार दिवसानंतर मला गावाकडची आठवणी आठवण येते. मला असं वाटतंय की आता कुठे जावं, बुजबरलेल्या वातावरणात कुठे जावं, आता गावी जावं. आणि गावी गेल्यानंतर नदीमध्ये डुबावं, कारण नळाखाली बसून बसून आंघोळ करून मला कंटाळा आलाय, आहे ना. मग गावी जावं,
त्या गावाकडे रात्रीच्या अंगणामध्ये राहून ते चांदणं बघावं. ते चांदणं बघितल्यानंतर गावाकडं कवीच्या गावाच्या शेजारी काय नदी आहे, त्या नदीमध्ये या ठिकाणी डुबावं, त्या थंडगार पाण्यानं आंघोळ करावी. अशा पद्धतीनं कवी आपल्या मनातील जे काही भाव आहेत ते भाव व्यक्त करतात आणि त्यांना गावच्या ठिकाणी आणतात. आणि मग इथे कवी म्हणतात की कितीतरी दिवसात नाही चांदण्यात गेलो, कितीतरी दिवसात नाही नदीत डुबलो, खुल्या चांदण्यांची ओढ आहे माझीच ही जुनी, आणि वाहत्या पाण्याची शिर ओळखीची तीच. केव्हा तरी चांदण्यात पुन्हा जाईल निर्भय. निर्भय म्हणजे काय? न घाबरणार. निर्भय म्हणजे काय? न घाबरणार. होईल मी जन्मय. आज अंतरात भीती खुल्या चांदण्याची थोडी, आणि नदीचा प्रवाह अंगावर काटा. बरा म्हणून हा इथे दिवा पारवा पाऱ्याचा, तरी तोतऱ्या नळाची शिरीधार मुखी. कवीला अतिशय सुंदर शब्दामध्ये गावाकडचे त्या ठिकाणी वर्णन केले आणि कवीच्या मनामध्ये त्या गावाविषयी वड निर्माण झाली. आणि मग कवी इथे म्हणतात, आता फार गुदमरलेल्या वातावरणामध्ये मुंबईमध्ये मला रामराव या ठिकाणी कंटाळा आला. मग आता किती दिवसानं फार दिवस झाले मी गावी गेलो नाही, नदीत डुबलो नाही. आणि मग कवीला असं वाटतं की मला गावी जावं, खुल्या चांदण्याच्या ठिकाणी बोट बघावी, वाहत्या नदीमध्ये स्विमिंग करावं, शिकी वाजवीत मित्रांच्या संगतीने नदीमध्ये उडावं. आणि मग मला असं वाटतं की कितीतरी मी त्या चांदण्यामध्ये न घाबरता रात्रीची बाहेर निघेल, ते चांदणं आकाशातलं चांदणं त्या ठिकाणी बघेल, गावाकडच्या नदीकडची जाईल, स्विमिंग करेल. आणि अशा पद्धतीनं कवीला गावाकडची या ठिकाणी ओढ लागली आहे. एवढंच सोपी सोपी गेल्या वर्षी आपण सगळे डिटेल मध्ये घेतले त्याचे. गेल्या वर्षी आपण संतवाणीमध्ये किती कविता होत्या? पण ती तुमची सेम होती. आणि देवादेवाचे मंत्र सगळं केलं. चांदपाची शोभा, श्रावण मास, प्रेमाचं गोळी पण केलं. आहे पण आहे पण कितीतरी दिवसातून याच्यामध्ये प्रश्न लिहून हे प्रश्न लिहून याच्यामध्ये 83. आता याच्यामध्ये कवीचा भूतकाळ कुठे चालले गेलेला आहे. कवीचा भूतकाळ कुठे गेलेला? खेडेगाव. गाव नाही, उत्तर काय? खेडेगाव. दुसरा प्रश्न असा विचारला की खेडेगावातील कोणते वातावरण कवीने अनुभवलेले आहे? खेड्यातील स्वच्छंद, निर्मळ, आनंदी वातावरण कवीने या ठिकाणी. कवीला कशाची ओढ लागली? कवीला पाण्यामध्ये डोके मारायचे आणि शहरात राहून गुदमरलेल्या मनातील संघर्ष कवी मासे वर्डेकर यांनी सोप्या भाषेमध्ये केलाय, गावच्या भाषेमध्ये केले. कवीला कशाची ओढ लागली? तर कवीचा भूतकाळ खेड्यात आहे, त्यानंतर खेड्यातील जगण्यातले स्वातंत्र्य, निसर्ग सौंदर्य याचा त्याने भरपूर काही उपभोग घेतले. आणि मग नोकरी धंद्यासाठी शहरात यावे लागले नाही. तो आपल्या गावापासून दूर असला तरी मग गावाकडे त्या ठिकाणी धावलो. कवीला स्वच्छ चांदण्यात मनसोक्त फिरायच्या, नदीत तासन तास डुबायच्या, या सगळ्यांची कवीला ओढ या ठिकाणी लागली. आता कवीने या कवितेतून आपल्या मनाची समजूत कशी घातली? कवीने या कवितेतून कितीतरी दिवसात या कवितेतून आपल्या मनाची समजूत कशी घातली? कवी कंटाळलाय, उद्भरलाय, घरामध्ये राहून राहून एकट्या राहून राहून त्यांना पाण्याच्या अंघोळ करून तो कंटाळलाय. त्याला असं वाटतं की किती दिवसांना आता मी गावी जावं. एक स्वप्न. आता प्रत्यक्ष कवी गेलाय का गावी? नाही. एक आपल्या शब्दातून आपलं हे करतो. म्हणजे
या कवितेतून आपल्या मनाची समजूत कशी घातली. तर स्वतःच्या गावापासून दूर जाऊन शहरात गुदमरलेल्या मनातील संघर्ष कवीला या ठिकाणी केलाय. आणि मग कवी इथे काय म्हणतात की कवीचा भूतकाळ खेड्यात गेलाय, खेड्यातील स्वच्छता निर्मळ आनंद त्याने उपभोगलाय, पण पोटासाठी आपल्या गावापासून दूर शहरात येऊन तो राहिलाय. त्यामुळे सूर्याची कोवळी किरण चांदण्यात निघणं शक्य नाही. बंद खोलीतील पाऱ्याचा दिवा त्याने स्वीकारला आणि मग खळाळणाऱ्या प्रवाहाऐवजी वेळेच्या बंधनानुसार नळाला येणारी पाण्याची धार अंगावर घेत कवी मुखाने स्वतः जगण्याची आठवणी घडवतो. आता कवीने कितीतरी दिवसात या शब्दातून तर कवीला काय सुचवते भाषेमध्ये काय सुचवते सोप्या भाषेमध्ये या ठिकाणी सांगितलं की आपल्याला माहिती की कवितेची सुरुवात कितीतरी दिवसात या वळीनं झाली. मग या वळीवरून एखाद्या गोष्टीविषयी वड दिसून येते, ती तळमळ दिसून येते. कवितेतील वर्णन केल्याप्रमाणे कवीचा भूतकाळ सगळा कथ्या कुठे गेलाय, खेडेगावात गेलाय. गावाकडचं निसर्ग सौंदर्य, स्वच्छ शुद्ध वातावरण असल्यामुळे गावाची सारा संपर्क त्यात तुटलाय. परंतु कवीला कशाची आठवण येते, सतत गावची आठवण येते आणि गावाची ओढ या ठिकाणी लागली. पुन्हा पुन्हा कवीला तेच उत्तर लेवलचं प्रश्न लिहून घे. होईल 10 मिनिटात होईल. हं? आयुष्य आवाज येतोय माझा? हो येतोय. काही वाक्य घ्या आणि काय? मी वाक्य देतो लिहून बोर्डवरती. हा हा. ते वाक्य ओळखायचे आणि नेक्स्ट संडेला मला दाखवायचे. हा, हा. हे झालं सगळं. हो.
प्रत्येक संडेला आपलं लेक्चर असेल. लेक्चर कधी स्किप करू नका. हा, वेळ कमी, पोर्शन आपल्याला आठवतं. आता नेक्स्ट लेक्चरला आपण वाक्य रूपांतर केले आहे आहे SSC बोर्डला आहे. शिकवून आहे म्हणजे आहेच. आज्ञार्थी करा, नकारार्थी बनवा, होकारार्थी करा. मग विचारून तसं मेसेज मॅडमला करू मॅडम सांगते. हा, पण ते आहे 100% मला माहिती नाही. गेल्या वर्षी नव्हतं. गेल्या वर्षीचे आहे तेच ह्या वर्षी काय काय आहे जे मागच्या वर्षी होतं तेच. आपण काय काय ग्रामरचं पुस्तक ते 10 वाक्य लिहून घेतलं. आयुष्य काय काय बघितलं आतापर्यंत आपण. वाक्य प्रचार झालं. त्याच्यानंतर काय बघितलं. काय वाक्य प्रकाराच्या अगोदर आपण काय घेतलं. 4 प्रकार बघितले आपण. शब्दांच्या जाती बघितल्या ना. हा, 1 तासामध्ये किती असतात शब्दांच्या जाती एकूण. काय शब्दांच्या जाती एकूण किती असतात. 4 4 असतात का 8 असतात. 4 कोणत्या कोणत्या. विधानार्थी, प्रश्नार्थी, अरे उद्गारार्थी वाक्य वाक्य. प्रकार बघतोय ना. हा, त्याच्या अगोदर काय घेतलं आपण. शब्दाच्या जाती घेतल्या ना. हो हो, किती शब्दांच्या जाती असतात. 8 बरोबर. आणि आता आपण काय घेतलं. वाक्य प्रकार. प्रकार. आता हो, जी काही तुमची एक्झाम असेल हा, 50 मार्काची मराठीची, हा, त्याच्यामध्ये हो, शब्दांची 5 मार्क आणि वाक्य हम्म, प्रकार किती 5 मार्क. हा, अजून तुम्हाला वाक्य रूपांतर पण आहे त्याच्यामध्ये. ते झालं का तुमच्या हो, शाळेमध्ये. नाही अजून झालं नाही. 7 डेला नाही झालं ना अजून. नाही. नेक्स्ट टाइमला आपण 2 महिने मधलं किती आहेत आपलं. कथाकुल मध्ये चॅप्टर किती तुम्हाला. कथाकुलचे 2 आहेत आणि करुणाष्टकचे 3 आहेत. मग करुणाष्टकच्या शाळेमध्ये किती झाले 2 झाले. हा, झाले. समजलं दोन्ही पण. हो हो समजलं. हो, दादा ते कोण कोण कुठे कुठे निघाले. काय. दादाच्या गावचं वर्णन कर बरं करुणाष्टक मध्ये. हा, काय वर्णन आहे.
ते लोक नोकरीच्या गावी चालले. नोकरच्या गावी कोण कोण, बाया अजिंक्य ते सगळे आहेत ना, बरोबर? हो. मग कारण ते गेल्या वर्षी पण तुम्हाला हेच होतं ना. हा. आता नेक्स्ट संडेला आपण कथाकुल मधला सेकंड चॅप्टर घेऊया, चालेल ना? हा. हे 10 प्रश्न सोडून आणा. हा. राष्ट्रकुटल्या कशी होती सृष्टी. चल बाय.